5 तारखेला येत आहे त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आता साहेबांनी मला दिलं. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2800 कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले. त्याच्यामधलं एक पहिलं आहे परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा. तुम्ही बोलत असले थांबरा, हे बाजूला होणार बाबा. शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात. एक. दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत. त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं. मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं, कारण एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले. अरे कोण बोलतोय राव? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे. एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले. आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का. तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का. आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या. आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे. करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे, त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत. ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत, ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमालाने आडवे लावलेत, स्कार्फ. तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत. हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या. कारण यातला एक मी सांगितलंय, 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढं, परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. 20 वर्षापासून, एका 20 वर्षापासून कुठेही, मला वाटतं 3 वर्षाच्या पुढं बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे. 4थं वर्ष राहू शकतं आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी
20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली. हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय. ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला बरं का. एक मिनिट माझं होऊ द्या. मग त्याच्यानंतर परळी थर्मलमधलं अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत. कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे. त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अशा लोकांचे हे डेपो आहे. दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे. दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्हा अंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यावरती कारवाई व्हावी. भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते, हो. मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला. वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे. डेंजर अण्णा कोण? एकच. हुकुम मेरे आका, एकच आका होता ना. दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता. जो आता काही क्लिप बीप सुद्धा बाहेर येत आहेत.